हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज तुमच्यासोबत चिकन ढाबा स्टाईल चिकन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी करून बघा. तर मी चिकन करीसाठी घेतलेलं आहे थोडेसे आपले नॉर्मल जिरे, हे शाही जिरे, एक चक्री फूल, दालचिनी, ही काळी विलायची एक, 3 लवंग, 5 मिरे, थोडासा तेजपत्ता. इथे मी मीडियम साईजचे 5 ते 6 कांदे इथे उभा साईजने कट केलेले आहेत. आता मी इथे हे पातेले ठेवले, याच्यामध्ये आता तेल टाकून आधी मसाला मी फ्राय करून घेणार आहे. आता इथे घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं आहे आणि आता हा खडा मसाला मी पूर्ण थोड्या वेळ तेलामध्ये भाजून घेणार आहे आणि 2-3 मिनिटांनी लगेच आपण कट केलेला कांदा या मसाल्यामध्ये मी टाकणार आहे. आता मी कांदा पण फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे. आता हा कांदा मस्त फ्राय होऊन द्यायचा आहे. चांगला फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा आपण टाकणार आहोत फ्राय करण्यासाठी. मी इथे केलेलं आहे टोमॅटो कट आणि कांदा फ्राय झाल्यानंतर हे टोमॅटो पण मी फ्राय करण्यासाठी टाकणार आहे. आणि इथे घेतली आहे मी 3 ते 4 मिरची, ही मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेणार आहे. इथे केली आहे मी मिरचीची पेस्ट. तर इथे कांदा फ्राय करून झाला तर आता मी हे टोमॅटो याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकलेले आहे. आता टोमॅटो पण चांगले गाळ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर मी यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, जेणेकरून आपले टोमॅटो लवकर फ्राय होतील, गळून जातील. अशा प्रकारे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे आता चिकन धुवून घेतलेलं आहे. आता घेत आहे मी आलं लसूण पेस्ट आता आणि मिरची पेस्ट मी याच्यामध्ये टाकलेली आहे. कांदा टोमॅटो फ्राय केल्यानंतर ते सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. आता यामध्ये मी चिकन आणि हळद टाकलेलं आहे. हे पण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आता मी इकडे पाणी थोडंसं गरम केलं आहे. आपल्याला चिकन शिजवण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चिकनला आपोआप पाणी सुटतं. पाणी गरम करून टाकलं की जरा चांगली टेस्ट लागते, त्यामुळे आता मी इथे पाणी टाकलं आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. इथे आता चिकन शिजून झालेलं आहे. आता मी बाकीचे उरलेले मसाले मी आता या करीमध्ये ॲड करणार आहे. आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडीशी जिरा पावडर, थोडीशी धना पावडर, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर म्हणजे तरी मस्त येते, आणि थोडीशी आपली मिरची पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला सगळं मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे आणि थोडीशी ॲड करणार आहे कस्तुरी मेथी, याने भाजीला टेस्ट चांगली येते. थोडंसं 5 ते 10 मिनिट मी मसाला चांगला चिकनमध्ये शिजवून घेणार आहे. आता इथे सगळा मसाला शिजून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे दही. इथे घेतलं आहे 1 वाटी दही. मी शेवटी दही सगळ्यात लास्टला टाकायचं आहे. आता मी दही टाकलेलं आहे. आता हे सगळं एकत्र करून घेणार आहे आणि 5 ते 10 मिनिटं मी थोडंसं शिजवून देणार आहे.
सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला पाहिजे तशा कन्सिस्टन्सीमध्ये पाणी गरम करून आपण ॲड करू शकतो. आता मी इथे ऑलरेडी पाणी गरम केलेलं आहे. आता जसं पाहिजे मला मी तसं कन्सिस्टन्सीनुसार मी ॲड करणार आहे. आणि मी ऑप्शनल त्याच्यामध्ये मी अंडी पण ॲड करणार आहे. अशा प्रकारे आता भाजीला उकळी आल्यानंतर मग भाजी रेडी. अशा प्रकारे ही ढाबा स्टाईल चिकन करी झालेली आहे. अशा प्रकारे भाजीला उकळी आलेली आहे. आता भाजी आपली तयार झालेली आहे. आता कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय, टेक केअर.